ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये महायुतीकडून लढणार, ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही, महायुतीचाच महापौर होणार। टीव्ही9 मराठीच्या मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती। ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंचं भाष्य, तर महायुती विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकेल असाही विश्वास व्यक्त। शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याचं काहींना पटलं नाही, मी मुख्यमंत्री झाल्यावर विरोधक ज्योतिषाकडे जाऊ लागले, उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। माझ्या मुलीची हत्या नाही, तिला मारलं गेलं। 2021ला एका महिलेचा गर्भपात, फाईलवर अनंत गर्जेचा पती असा उल्लेख। डॉक्टर गौरी गर्जेच्या मृत्यूनंतर पालवे कुटुंबियांचा आरोप। पंकजा मुंडेंनी गौरी पालवेच्या कुटुंबियांची भेट घेतली, गौरीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी होणार, पंकजा मुंडेंचं पालवे कुटुंबियांना आश्वासन। मी अनंत गर्जेला पाठीशी घालणार नाही, अनंत गर्जेची चूक निघाल्यावर मी त्याला वाचवणारही नाही, डॉक्टर गौरी पालवेंच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। आक्षेपार्ह फोटो असलेलं टी शर्ट घालून ट्विट करत कुणाल कामराची RSSवर टीका, तर आक्षेपार्ह पोस्ट कुणी केली असेल तर पोलीस कारवाई करतील, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। प्रसिद्धीसाठी कुणाल कामराची वात्रट वागणूक, तर कुणाल कामरानं मर्यादेत राहावं, कामरावर कडक कारवाई व्हायला हवी, प्रवीण दरेकरांचाही इशारा। कुणाल कामरासारख्या लोकांना संघ आणि भाजपचे कार्यकर्ते जागा दाखवण्याचं काम करतील, नवनाथ बन यांची टीका, तर दरेकरांचा सुद्धा कामराला मर्यादेत राहण्याचा इशारा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुप्रीम कोर्ट शुक्रवारी अंतरिम आदेश देणार, माठी आयोग आणि घटनापीठाच्या निर्णयापुढे न जाण्याच्या निवडणूक आयोगाला सूचना। 159 शहरांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचाही दावा। अजित पवार जबाबदार नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री बोलताना प्रत्येकानं तारतम्य बाळगलं पाहिजे, अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सल्ला। तर जास्त निधी एका शहराकडे वळवला जात असेल तर बाकीच्या शहरांचा विकास कसा होणार, लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांना सवाल। अजित पवारांवर बारामती इतकीच महाराष्ट्रातल्या इतर शहरांचीही जबाबदारी, लक्ष्मण हाकेंचा टोला। राज्याच्या चाव्या या मुख्यमंत्र्यांच्या हातात असतात, मुख्यमंत्री ठरवतात चाव्या कुणाकडे द्यायच्या, केव्हा तरी गैरसमज दूर करावा लागेल, रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला। तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, पण मालक आपलाच, विकासाची काळजी करू नका, कोल्हापुरातल्या प्रचार सभेदरम्यान चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना डिवचलं। तिजोरीची चावी कुणाकडेच नसते, सर्व पैसे जनतेचे आहेत, रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका। अजितदादांनी बारामतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम केलंय, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्यामुळे मतदारसंघाचा विकास हा जास्त होतोच, निधी वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया। आपल्याकडे नगरविकास खातं आहे आणि त्यामध्ये माल आहे, 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे, शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याची चर्चा। तर देशाचं 2500 वर्ष विघटन झालं, सम्राट अशोकापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांनी हे विघटन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, तर जे मनुवादी आहेत ते या देशाचे विघटक आहेत, प्रकाश आंबेडकरांच्या विधानामुळे वाद होण्याची आता शक्यता। RSS तिरंगा फडकवायची हिंमत करत नाही, RSS संविधान वाचवायला आणि मानायला तयार नाही, त्यांना आम्ही दहशतवादीच म्हणणार, सुजात आंबेडकरांकडून RSSचा दहशतवादी असा उल्लेख। उज्ज्वला थिटे यांच्या याचिकेची आज पुन्हा सुनावणी, दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं चुकीच्या पद्धतीनं निवडणूक कार्यक्रम राबवल्याचा मुद्दा उज्ज्वला थिटे यांच्या वकिलांनी मांडला। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आज पालघर आणि नागपूरमध्ये सभा, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार, डहाणू, पालघर, उमरेड आणि नागपूरच्या वाडीमध्ये या सभा असणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज बुलढाणा, खामगाव, चिखली आणि देऊळगाव राजा या ठिकाणी सभा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभांचा आज धडाका, शिंदे 5 ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार, वणी, पांढरकवडा, मालेगाव, वाशिम, बुलढाणा आणि सिंदखेड राजामध्ये या सभा होणार। खासदार श्रीकांत शिंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे आज जळगाव दौऱ्यावर, तर नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दादा भुसे आणि श्रीकांत शिंदेंच्या अंबळनेरमध्ये सभा होणार। भाजप नेते प्रवीण दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांनी रोहित पवारांचे समर्थक सूर्यकांत मोरे यांच्यावर हक्कभंग आणलाय, त्यामुळे त्यांना आता 2 डिसेंबरपर्यंत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याच्या सूचना।
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकच आहेत हे मुंडेंनी सिद्ध केलं. धनंजय मुंडे यांच्यामुळेच कराडची गुंडगिरी फोफावली. निवडणूक आयोगानं यावर कारवाई करावी, अंबादास दानवेंची टीका. भाजपनं पराभव केल्यामुळे शहाजी बापू हे 1 वर्षानं सांगतायत. दुसऱ्या दिवशीच सांगितलं असतं तर बरं झालं असतं. शहाजी बापूंच्या आरोपांवर मंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंच्या प्रतिमेला डाग लागेल असं माझ्याकडून काहीही होणार नाही. अंधारेंच्या ट्विटवर उदय सामंतांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री पदाची सामंतांची सुप्त महत्वाकांक्षा मी उघड केल्यामुळेच त्यांचे मनसुबे उधळल्यासारखं झालंय असं ट्विट सुषमा अंधारेंनी केलं होतं. एवढ्या एजन्सी घेऊन तुम्ही भाकर खाता की नोटा? मंत्री संजय शिरसाट यांचं नाव न घेता अशोक चव्हाणांना टोला, तर नांदेडमधल्या प्रचारसभेत शिरसाटांचा हा टोला. तर सत्तेतून पैसा आणि पैशातनं सत्ता असं चव्हाण परिवाराचं सूत्र. 72 वर्ष चव्हाण परिवारानं भोकरमध्ये काहीही केलं नाही. शिंदेंच्या शिवसेनेच्या हेमंत पाटलांचं भाजपच्या अशोक चव्हाणांवर आरोप. हिंगोलीमध्ये मटक्याचा दारूचा अड्डा करायचा असेल तर संतोष बांगर यांच्या माणसाला निवडून द्या. भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांची संतोष बांगर यांच्यावर टीका. मुस्लिमांना उद्धव ठाकरे खूप चांगले वाटतात. शिवसैनिकांनी बाबरी पाडली त्याचा गर्व आहे असं उद्धव ठाकरेच म्हणाले होते. शिवसेनेला मदत करणारा मुस्लिम बाबरी विध्वंसाचा समर्थक मानला जाईल. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. विवेक कोल्हे यांनी त्यांची भूमिका मांडली. आता मतभेद नाहीत. विवेक कोल्हेंच्या नाराजीवरून राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया. तर तरुण नेतृत्वानं उथळपणा कमी केला पाहिजे असंही राधाकृष्ण विखेंचा विवेक कोल्हेंना सल्ला. एकनाथ खडसे आणि महाजनांच्या वादात माझं सँडविच होतं. एकनाथ खडसे हे माझे सासरे तर महाजन वडिलांसारखे. गिरीश महाजन एकनाथ खडसेंच्या वादावर मंत्री रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. धुळे महापालिकेची प्रारूप मतदार यादी चुकीची. आयोगाची बदनामी आणि दिशाभूल केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. ठाकरेंच्या सेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनात मागणी. नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेसाठी भाजपला राष्ट्रवादी अजित पवार गटाचं आव्हान असणार. भाजपच्या उमेदवार मकरंद पाटील यांची प्रतिक्रिया. तर आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत असून मतदार हे आमच्या बाजूनच राहणार असल्याचंही वक्तव्य. अंबरनाथमधील शिंदेंचे पदाधिकारी आणि ज्वेलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष रूपसिंग धल यांचा भाजपात प्रवेश. तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश. मुंबईत 11 लाख दुबार मतदार तर 4 लाख मतदारांची नावं अनेक ठिकाणी असल्याचं समोर. मुंबई महापालिका प्रशासनाकडून सुद्धा दुजोरा. प्रारूप मतदार यादीवर 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्यात येणार. पुणे महापालिका निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या मतदार यादीवरून गोंधळ. मतदार याद्यांमध्ये सुधारणा करा. निवडणूक आयोगाचे पुणे महापालिकेला आदेश. राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवत विरोधकांची वाटचाल. निवडणूक आयोगाकडे फेऱ्या मारण्यापेक्षा मतदारांकडे फेऱ्या मारा. प्रवीण दरेकरांचा खोचक सल्ला. उशिरा का होईना भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी मतदार यादीतला घोळ मान्य केला. विरोधकांबरोबर सत्ताधारी सुद्धा मतदार याद्यांवर आक्षेप घेत असतील तर निवडणूक आयोग हा निवडणूक जनतेवर का लादतोय? आमदार रोहित पवारांचा ट्विट करत सवाल. मुख्यमंत्री फडणवीसांसमोर नवनीत राणांकडून पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त. तर तुमच्या आशीर्वादानं नवनीत राणा या माजी खासदार राहणार नाहीत. फडणवीसांकडून राणांना राज्यसभा खासदारकीचे संकेत. मालवणच्या भाजप उमेदवार शिल्पा खोत अचानक मराठावरून ओबीसी कशा झाल्या? निलेश राणेंचा सवाल. तर निलेश राणेंची मला त्यांच्या पक्षातनं लढण्याची ऑफर होती. आरोपांनंतर शिल्पा खोतांची राणेंची त्यांनी क्लिप ऐकवली. राहुल गांधी आमचे स्टार प्रचारक असून ते जिथे जातील तिथे आम्हाला यश मिळतं. वेंगुर्ल्यामधील एका जाहीर सभेत निलेश राणेंची राहुल गांधींवर टीका. वाई नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणीही धमकीला घाबरू नका. धमकी देऊन कुणीही विकासाचं राजकारण करू नये. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मंत्री मकरंद पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा. काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत. ते स्वतःला केंद्र आणि राज्य पातळीवर ज्येष्ठ नेते समजतात. राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव न घेता बाळासाहेब थोरातांवर निशाणा. काही दिवस मी सिकलीवर आहे. माझी तब्येत आधी सुधारली पाहिजे तर दुसऱ्यांसाठी झटू शकतो. राजीनामा नाकारल्यानंतर सलील देशमुख यांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये बसपा उमेदवाराच्या प्रचाराच्या बॅनरवर मंत्री छगन भुजबळांचा फोटो. बॅनरवर लक्ष्मण हाकेंचाही फोटो. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काळूराम चौधरी यांच्या बॅनरची चर्चा. पंढरपूर नगरपालिकेमध्ये उमेदवाराच्या चिन्हावरून गोंधळ. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना वेगवेगळं चिन्ह दिल्याचाही आरोप.
भाजपच्या दबावाखाली प्रशासन काम करत असल्याचा आरोप. जळगावमधील मनपाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठा घोळ. याद्या पूर्णपणे अद्ययावत केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पालिका आयुक्तांना निवेदन. जळगावच्या पारोळा नगर परिषदेमध्ये महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकांविरोधात रिंगणार. पारोळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती. जळगावच्या चोपड्यात भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना चौधरींच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन. तर रॅलीमध्ये केंद्रीय मंत्र्यांचाही सहभाग. शहरात ठिकठिकाणी रक्षा खडसेंचं औक्षण करून स्वागत. तासगावमध्ये आजपासून स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका. स्वाभिमानी विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी विजया बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी. यंदा सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होणार. पारोळा नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने. आरोप प्रत्यारोपांवरून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि विरोधकांमध्ये जुंपली. 2 आणि 3 तारखेला समजेल कोण कुणाच्या डोक्यावर कोण घेतंय. आमदार अमोल पाटलांचं विरोधकांना आव्हान. काही राजकारणी आहेत जे जातीपातीचं राजकारण करतात. जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना मतदारातनं उत्तर द्या, नाना पाटेकरांचं आवाहन. मुंबईत ठाकरेंच्या सेनेचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलाचं माजी खासदार राजन विचारेंच्या मुलीशी विवाह संपन्न. तर मुंबईमध्ये महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडला. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब लग्न सोहळ्याला हजेरी लावली. पुण्यात जयंत येरवडेकरांच्या मुलाच्या लग्नात मुख्यमंत्री यांची हजेरी. तर राज ठाकरे, माधुरी मिसाळ, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही लग्नाला हजेरी लावली होती. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यात निर्दोष सुटलेल्या फईम अन्सारीला नोकरीसाठी सशर्त परवानगी. अन्सारी पोलिसांचे ना हरकत किंवा चारित्र्य प्रमाणपत्राची आवश्यकता नसलेली नोकरी करू शकतो. राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका. गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील तापमानात वाढ. रत्नागिरीमध्ये सर्वाधिक 35°C कमाल तापमानाची नोंद. बंगालच्या उपसागरात बुधवारी चक्रीवादळ निर्माण होण्याचाही अंदाज. राज्यभरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 4.34 लाख चालकांवर कारवाई. 6 महिन्यांमध्ये आरटीओनं ठोठावला 260 कोटींचा दंड. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व जागांवर प्रवेश निश्चित. वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्यामुळे या जागांमध्ये सातत्यानं वाढ. गुटख्यासह सुगंधी सुपारी विक्रेत्यांना आता मकोक्याच्या कक्षेत आणलं जाणार. विधी आणि न्याय विभागाकडे लवकरच प्रस्ताव पाठवला जाणार. मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती. मध्य रेल्वेकडून लोकल डब्यांच्या संख्या 12 आता 15 करण्याचा निर्णय. तर पहिल्या टप्प्यात 20 लोकल गाड्या 15 डब्यांमध्ये रूपांतरित केल्या जाणार. 4.67 कोटींची ही निविदा जाहीर. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं वाईट श्रेणीमध्ये. माझगाव आणि वरळी परिसरातील हवेची वाईट श्रेणीमध्ये नोंद. रात्री 10 वाजेनंतर हवेची गुणवत्ता अतिशय वाईट श्रेणीत. सकाळच्या वेळेसह मुंबईला प्रदूषणाचा विळखा. मुंबई पोलीस मुख्यालयातील ब्रिटिशकालीन इमारत जमीनदोस्त होणार. गुन्हे शाखेची 117 वर्षांपूर्वीची ही इमारत जमीनदोस्त होणार. ऐतिहासिक इमारतीच्या पाडकामाला 26 नोव्हेंबरनंतर सुरुवात. उत्तन ते विरार सागरी सेतूसाठी तब्बल 58,754 कोटींचा निधी. एमएमआरडीएला प्रकल्प अंमलबजावणीसाठी शासन मान्यता देणारा हा निर्णय. तर हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस मार्गे वाढवण बंदरापर्यंत रोड जोडला जाणार. पुणे शहरातील 323 गणेश मंडळांना पोलिसांची नोटीस. गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान ध्वनी प्रदूषण मर्यादा ओलांडल्याप्रकरणी या नोटीस जारी. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाची अवस्था बिकट. पायाभूत कामांसाठी पहिल्या टप्प्यात 13 कोटींना मान्यता. महापालिका लवकरच रुग्णालयाचा कायापालट करणार. जळगावमधील पिंपळगाव गोलाईत या गावाजवळ मालवाहू वाहन आणि दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू. 4ही मृत तरुण हे 20 ते 22 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती. भायखळामधील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील 10 वर्षांच्या शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याचं समोर. तर अपस्माराचं या ठिकाणी झटके आल्यानं मृत्यू झाल्याचा उद्यान प्रशासनाचा अंदाज. मात्र उद्यान व्यवस्थापनांकडून हेळसांड झाल्यामुळेच वाघाचा मृत्यू झाल्याचाही आरोप. कुर्लामध्ये मित्रांनी मित्राचा वाढदिवस साजरा करताना चक्क अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. मंगळवारी रात्री 12च्या सुमारासची घटना. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कर्जत तालुक्यातल्या नेरळमध्ये सोमवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. वॉन्टेड गुन्हेगाराचा एकावर गोळीबार. तर सचिन भवर याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची माहिती. संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातल्या जेवणात पाल आढळली. तर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊन
या ठिकाणी हा सगळा प्रकार उघड झाला। किले अर्कच्या 1000 मुलांच्या वसतिगृहातील युनिट क्रमांक 1च्या भोजनात पाल आढळल्यामुळे खळबळ। पुण्यातल्या लक्ष्मीनगरमध्ये दहशत पसरवणारा गुंड समीर शेखची पोलिसांकडून जमाव गोळा करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल। गांजा तस्करी प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या काटोल ग्रामीणच्या अध्यक्षाला अटक, वैभव काळेसह 6 जणांना अटक, तर आरोपीकडून गांजासह एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त। अमरावतीमध्ये वरुड तालुक्यातील पुसला या ठिकाणी लग्नाच्या अर्ध्या तासानंतर नवरदेवाच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू। अमोल गोड असं या मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव, कुटुंबावर शोककळा। वसईतील शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल, विद्यार्थिनीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याचेही निर्देश जारी। मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये दरवाजात लटकत तरुणाची जीवघेणी दशा सोशल मीडियावर व्हायरल, तर रेल्वे सुरक्षेवर यामुळे प्रश्नचिन्ह। संबंधितांची ओळख पटवून कठोर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी। प्रसूत महिलेला रस्त्यावर सोडणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचं निलंबन, टीव्ही9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाची कारवाई। पालघरमध्ये चालकानं रस्त्यात सोडल्यानं प्रसूत महिलेची पायपीट। साताऱ्याच्या विजयनगर गावामध्ये मद्यधुंद तरुणीनं कराड पाटण मार्गावर या ठिकाणी धिंगाणा घातला। दारू पिऊन या युवतीनं वाहन अडवत गाडीच्या बोनेटवर चढून स्टंटबाजी केली। या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये फायनान्स कंपनीच्या मॅनेजरला लुटल्याचा प्रकार, मॅनेजरला लुटणाऱ्या 3 पोलिसांनी बेड्या ठोकल्या। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून विदेशी सिम कार्ड रॅकेटचा पर्दाफाश, 472 सिम कार्ड पोलिसांनी केले जप्त। धुळ्यात दारूची अवैध वाहतूक करणाऱ्याला अटक, 3,42,000चा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त। वसईच्या दिवनमान परिसरात वायू गळती, क्लोरीन सिलेंडर लीक झाल्यामुळे वायू गळती, एकाचा या दरम्यान मृत्यू। पुण्यात पीएमपीएमएलच्या बसला आता अगदी सुरक्षेचं कवच, त्यामुळे सर्व बसेसचं फायर ऑडिट करण्यात येणार। बिबट्या निदर्शनास आल्यानंतर पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून उपाययोजना, जनजागृती कार्यशाळेचं आयोजन, विद्यार्थी, रहिवासी, प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेच्या सूचना। पुण्याच्या खेडमधील निमगावात 5 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला, बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी, त्याच्यावर उपचार सुरू। अहिल्यानगरमधील ढवण वस्तीजवळ शेतात बिबट्याची पिल्लं आढळली, तर बिबट्याची पिल्लं वन विभागाच्या ताब्यात। धुळे तालुक्यातल्या कापड्डे गावामध्ये भटक्या हिंसक श्वानांचा हैदोस, हिंसक कुत्र्यांनी आतापर्यंत 150 पेक्षा जास्त लोकांना चावा घेतल्याचीही माहिती। मानव माकड संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाकडून आता एसओपी जाहीर, तर उपद्रवी माकडांना जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी सोडणार, अशी ही माहिती समोर। केडीएमसी अधिकाऱ्यांच्या दालनातील एसी काढण्यासाठी आम आदमी पार्टीचं एसी फोडो आंदोलन, शासन परिपत्रकानुसार अधिकारी पात्र नसताना सुद्धा एसी बनवल्याचा आरोप। पुण्यामध्ये पुलाचं काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा, वारजेमधील मुठा नदीवरील पुलाच्या कामातील धक्कादायक प्रकार समोर, उंचावर चढून करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेत नसल्याचंही समोर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।